सेवाल आज आपण ती आलो आहोत. आपण कुणाची सेवा करत आहोत? दिवसभर आपण थांबलो आहात कुणाची सेवा करता? दिलोशी की आपली समाजाची, आपल्या आत्म्याची शिवाय महिन्यानंतर स्टार स्वतःची गुणवत्ता वाढवणं, स्वतःला जबाबदार प्रेरणा, स्वतःच्या आयुष्याला पुढे नेणं, इतरांच्या आयुष्याला पुढे नेणं, समाजाला पुढे नेणं, लोकांना पुढे नेणं, स्वतःची परिपक्वता वाढवणं, स्वतःची कार्यतत्परता वाढवणं, सेवा. मग आपण हे मेरे सेवा करतो, कुटुंब आपली सेवा करतो, आपण नृत्य सेवा करतो. इथे येऊन आपण कुटुंबाची आपल्या सेवा करतो, समाजात जाऊन आपलं सणाची आपल्या सेवा करतो. आपण नवीन सदस्यांना त्या राष्ट्रीय सदस्याला संदेश देतो, आपण त्यांचीच सेवा. आपण आपसात ही मित्रता टिकवतो, मित्रता वाढवतो, आपसात प्रेम वाढवतो, आत्मिका वाढवतो. ही मित्रताच सेवा. आपल्याला दूर इथे येऊन संधी देतो शेअर करायची. समाजात जाऊन तुम्हाला एकन बनवतो. 12व्या पायरीवर जाऊन समाजामध्ये तुमच्यासाठी जे अपेक्षा वाट पाहत आहे त्या हजारो लोकांना संदेश ब्राह्मण ही नृत्यावरती ते झालेली सेवा. मग आपण ह्या वेगळ्या प्रकारच्या सेवेमध्ये कुठे उभं आहोत? आपण आतापर्यंत बाहेर पायऱ्यावर पोचलो आहोत का? असं काय अनुभव येत आहे की मी तिसऱ्या पायरीत जाऊ शकते, 6व्या पायरीला जाऊ शकते, 11व्या पायरीत, पण 12व्या पायरीवर जातच नाही. 12व्या पायरीवर गेलो तुम्ही 12व्या पायरीकडे अपेक्षित कामाने करतच नाही. असं काय माझ्यामध्ये अनुभव येत आहे? माझ्याकडे हाय नकोच आहे की जे मला कमजोर करताय, कमकुवत करताय, माझा रस्ता ब्लॉक करताय, मला आत्मसात घालवताय, माझं धैर्य कमी करताय आणि मी समाजासमोर ओपन होऊन बोलायला तयार नाही किंवा माझ्या शेअरिंगमध्ये लोकांना प्रामाणिकता दिसत नाही, एक प्रकारचं पारदर्शकता दिसत नाही. त्याच्यामुळे ज्यांना मी संदेश देतो त्यांच्या हृदयापर्यंत त्यांनी पोचू शकत नाही. बस हृदयापर्यंत त्यांना पोचू शकल्यामुळे मी म्हटलं किती लोकांना संदेश लोक ऐकतच नाही. किती सांगणार हो, किती आधी भालो जरा. मग आपल्याला पाहायचं की आपली क्वालिटी काय, सेवा नाही क्वालिटी का दिसते, क्वांटिटी नाही. मी आज 10,000 पापले वाटले, मी कॅबोरेज केलं, मी अशा प्रकारचं केलं. क्वांटिटी आपल्याला क्वालिटी आहे. 12व्या पायरीपर्यंत पोचल्यानंतर 12व्या पायरीपर्यंत ते क्वालिटी आहे. मग आपल्याला पाहायचं की मी 12व्या पायरीपर्यंत पोचलो की पलीकडे पोचलो आहे. मग माझ्यामुळे गटातले किती सदस्य ॲक्टिव्ह झालेले आहे. मागचं की घर मैदान 10 सदस्य संदेश द्यायचे, या महिन्यात किती सदस्य संदेश देत आहेत ते वाढलेले आहेत का? मागच्या वर्षी इतके सदस्य देते, यावर्षी संदेशच्या सदस्यांची संख्या वाढलेली आहे का? मग माझ्यामुळे किंवा माझ्या ग्रुपमुळे स्थानिक ठिकाणी अलाराम सुरू झालेले आहे का? मग माझ्यामुळे किंवा माझ्या लोकल पॉलिसीमुळे आमच्या ठिकाणी ॲलर्टन सुरू झालेलं आहे का? असं काय अडत आहे? आमची मित्रता अशी कुठे अडत आहे? आमचं सहकार्य असं कुठे अडकलेलं आहे? आमचा स्वतःचा टीपी कुठे ब्लॉक झाला आहे? आम्ही कुठे शोध केंद्रित झालेलो आहे? आम्हाला शोधायचं. जर आपण हा शोध घेतला नाही तर कोण शोध घेणार आहे? कोण आपली पालिकेवर, कोण आपल्याला दोनदार करणार आहे? आम्ही नेहमी म्हणतो ॲक्शन ॲक्शन ॲक्शन. आपल्याला तपास यायचं, आपल्या आत जाऊन तपासायचं बरोबर मी आज किती ॲक्शन घेतलेलं आहे. एसाठी, माझ्या सोसायटीसाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या व्यवसायासाठी, की जेणेकरून माझा आत्मविश्वास, माझी सात्विकता, माझं आध्यात्मिकता ही विकसित होत आहे. केवळ विकसित थांबलेली नाही, विकसित होत आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सेवा हा ना आवडला के असला तरी तो आवडेल गेला की बॅक्टेरिया नसतं. मग जबरदस्तीला आवडून घेत त्या सेवा जबरचे जर संदेश द्यायला जायचं का? नाही. आपल्याला त्याकडे पाहायची, दृष्टी बदलायची आहे, आपली भूमिका बदलायची की मी खूप येतो, कोणत्या भूमिकेने येतो, कोणत्या विचाराने येतो, कोणत्या भावनांनी येतो, कोणाला आणखी सगळ्यांसोबत घेतो. मी ग्रुपमध्ये आल्यानंतर काय बोलतो, माझ्या बोलण्यामुळे कोणाला इजा होते, माझ्या बोलण्यामुळे कोणाला प्रेरणा मिळते, माझ्या येण्यामुळे कोणाला सात्विकता त्याची जाणवते, माझ्या येण्यामुळे त्यांना त्याची किंमत, त्याची व्हॅल्यू यांचं स्वतःचं सोबऱ्याची वाढलेली दिसते. मी अशा प्रकारे संवाद करत आहे का? अशा प्रकारे बोलत आहे का? मग मी बोलत नसेल तर मला कशाची गरज आहे? मला संदेश घेण्याची गरज आहे. 1993 आम्ही जेव्हा पहिल्यांदा तुटता होत्या त्या आधीनी हे एक प्रोजेक्ट चालवलं, मध्यपीठ जे पुनर्वसन, आणि 4 लोकांना मध्यवसन व्यक्त केलं, अहंकारामध्ये गेलो आणि पाणी 4 महिने ते परत सुरू झालं. मग प्रश्न आला की आम्ही 4 महिने सातत्याने मेहनत घेऊ नये, 4 लोकांना दारूमुक्त करू शकत नाही. आमची लायकी काय, आमची परिपक्वता काय, आमचं स्वतःचं कौशल्य काय? मग आम्हाला किती गरज आहे? मग कोणता असा रस्ता आहे? मग मी 88मध्ये एकी मीटिंग पुण्याला गेली होती आपले बजा. मग त्यावेळेस संपत असा त्या प्रत्येका तो पुढे जाऊ त्यांना रिकामी स्वतः
आयुष्यात संतुलनात आणि अस्तित्वात गेलो होतो. आणि मग मी नागपूरला संकोसावला, मला तिथनं मदत मिळाली आणि एक सदस्य तेमनरला तिसऱ्या पायलटला आमचा होता. मग त्याला सोबत घेऊन नवीन सदस्यांना घेऊन आम्ही दर रविवारला कमीत कमी 12 ते 15 लोकांना संदेश देत होतो. आपल्याला एक लिस्ट होती, ती लिस्ट आम्ही वेगळ्या ठिकाणी घेत होतो. मग ते कोण फॉलोअपला आलेला नाही, कोण मीटिंगमध्ये ड्रॉप होतं, कोण 2 महिन्यामधून आलेला नाही, मग त्या घरी जा, त्याच्या आई ती त्याचे का, त्याच्या मुलाही त्यांच्या करा. आणि मग अशा प्रकारे आमचा फॅमिली संपर्क वाढला. आणि मग एक क्वेश्चन आल्यानंतर आम्ही जेव्हा पहिली PA सभा घेतली केलं बोला, तेव्हा 650 लोक PA लिव्हिंग होते, जसं नॉन अल्कोहोलिक होते. आणि मग त्यानंतर मग आमच्या चंद्रपूरला पिकअप सुरू झालं आणि मग एक कल्चर तयार झालं. ते कल्चर म्हणजे संदेश घेण्याचं.